तथागत सम्यक ज्या महामानवाच्या महान पुण्याईमुळं या भारतभूमीला बुद्धभूमीचं रूप पुन्हा प्राप्त झालं, असे तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्रपणे अभिवादन. उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनी, विशेष करून खोतकर परिवार, धम्मसंस्काराला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम खोतकर परिवाराबद्दल मंगलकामना अर्पण करतो. आज खोतकर परिवारामध्ये आपण सर्व उपस्थित आहोत आणि आता हा जो धम्मसंस्कार आहे आज आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आपल्या परिवारातील बाबा आणि मातोश्री यांचा पुण्यानुमोदन विधी आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. खोतकर बाबा अर्थात स्मृतिशेष धोंडीरामजी धर्माजी खोतकर यांचं दिनांक 22 मार्च 2004 या तारखेला निधन झालं होतं. काही वर्षानंतर आपल्या मातोश्री स्मृतिशेष हरणाबाई धोंडीराम खोतकर यांचं सुद्धा दिनांक 15 मार्च 2008ला. तेव्हा अशा प्रकारे बाबांच्या आणि आईंच्या पवित्र स्मृतीच्या निमित्तानं आपण आजचा हा पुण्यानुमोदन धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तसं खोतकर साहेबांनी सांगितलं की दरवर्षीच आपण हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आपण संपन्न करतात. या निमित्तानं आपण आपल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांना हितचिंतकांना बोलवून आईंच्या आणि बाबांच्या पवित्र स्मृतीच्या निमित्तानं आपण त्यांना भोजनदान देत आहे, दानकर्म करताय, चांगली गोष्ट आहे. परंतु मागच्या वर्षीपासून आपण पाहत आहोत की सध्या करोनामुळे जो लॉकडाऊन सुरू झालेला आहे आणि जी काही परिस्थिती सध्या आपण फेस करत आहोत, या परिस्थितीला अनुसरून सध्या केवळ छोटेखानी घरीच हा आपल्या काही लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण आजचा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तेव्हा पुनश्च एकदा मी खोतकर परिवाराबद्दल मंगलकामना अर्पण करतो. मागील वर्षी पण त्यांच्याकडे विवाहविधी संपन्न झाला, नवीन जोडी आहे, त्यांच्याबद्दल पण खूप खूप मंगलकामना. तर खोतकर परिवारातील उपासक चंद्रकांतजी खोतकर आणि त्यांचा जो परिवार आहे त्यांनी पुढे येऊन तथागतांना बाबासाहेबांना पुष्प अर्पण करावीत. सोबतच सूर्यकांतजी खोतकर आणि त्यांचा जो परिवार आहे त्यांनी सुद्धा समोर येऊन तथागतांना बाबासाहेबांना पुष्प अर्पण करावे. त्यांचा बाकीचा जो परिवार आहे छायाबाई नरवडे, लीलाबाई नरवडे, रत्नायाबाई, शांतीलाल भुवन आणि बाकी कल्पेश, अनिकेत, अमिषा, सुमित. नाच सुरू पण आहे का? कल्पेश बाबांची नाच झालं होतं. सर्वांनी ग्रहण करावं. त्यानंतर परित्राण पाठ आणि पुण्यानुमोदन संस्कार या ठिकाणी होईल. आपण सर्वांनी हात जोडून मी म्हणतो त्याप्रमाणे म्हणा. अरहं सम्मा संबुद्धो, अरहं सम्मा संबुद्धो, भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि.
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलसम्पादेथ वन्दे साधु 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 प्रणाम बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आजच्या धम्मसंस्काराच्या निमित्ताने तथागत सम्यक संबुद्धांनी उपदेशिलेला परित्राण पाठ सुट्टाचा पाठ आपल्या सर्वांच्या हितासाठी या ठिकाणी आम्ही करत आहोत. भगवान बुद्धांनी जे काही उपदेश त्यांच्या जीवन प्रवासामध्ये केले ते सर्व उपदेश पाली त्रिपिटक साहित्यामध्ये आलेले आहेत. जेवढे उपदेश भगवान बुद्धांनी भिक्खू लोकांना दिले त्यापेक्षा सर्वाधिक उपदेश तुमच्यासारख्या गृहस्थी लोकांना सुद्धा दिलेले आहेत. या उपदेशामध्ये भगवान बुद्धांनी गृहस्थी जीवन कसं जगावं, गृहस्थी जीवनाचं सुख कसं संपादन करावं आणि या संदर्भातील अनेक विषय जे आहेत सर्वांनी बघायची गरज नाही, बाकीच्याने हात जोडून बसलं तरी चालेल. असा हा संपूर्ण उपदेश तुम्ही घ्या. सर्वांनी सूत्र पकडून बसा, बाकीच्याने हात जोडून बसलं तरी चालेल. आपल्या धम्मसंस्कारामध्ये आपण परित्राण पाठ विधी संपन्न करत आहोत. तोतकार परिवार आणि परिवारातील आपण सर्व नातेवाईक हितचिंतक आपल्या सर्वांना आयुष्य वर्ण सुख बल संपत्ती समाधानाची प्राप्ती हो. तुम्हा सर्वांना निरोगी दीर्घायुष्याचा लाभ हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाओ अशी मंगल कामना मंगल मैत्री आपल्या सर्वांच्या प्रती व्यक्त होत आहे. आपण सर्वांनी पुढील काही वेळ अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने भगवान बुद्धांचा परित्राण पाठ सुत्ताचा पाठ आपण सर्वांनी श्रवण करावे.
बसा बसा. समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस् सुनन्तु सद्गमोखदं धम्मासवनकालो अयं भदन्ता धम्मासवनकालो अयं भदन्ता परित्तसवनकालो अयं भदन्ताति. 3 वेळ साधू साधू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. ये सन्ता सन्तचित्ताति शरणशरणा एथ लोकान्तरे वा भूम्मा भूम्मा च देवा गुणगणगहना व्यावटा सबकालं एते आयन्तु देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तो सन्तो सन्तोषहेतु मुनिवरवचनं सोतुमग्गं समग्गा सभ्येषु चक्रवालेषु यक्खा देवा च ब्रह्मणो यं अम्मेहि कथं कुह्य सब्बसम्पत्तिसाधकं सभ्येतं अनुमोदित्वा समग्र शासने रता प्रमादरहिता हुन्तु आरक्षासु विशेषतो शासनस्य च लोकञ्च बुद्धिर्भवतु सर्वदा शासनं च लोकञ्च देवा रक्षन्तु सर्वदा सन्धिहोन्तु सुखी सर्वे परिवारे हि अक्तनो अनिघा सुमना होन्तु सह सभ्यैः यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अगीतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंठकतो वा नखततो वा जनपतरोगतो वा असद्धम्मतो वा असन्देष्टितो वा असपुरिसतो वा चण्डहक्ति असमीगुणकुकुर अहिवीक्षिका मणिसपदीपि अच्चतरच सुकरमहिष यखं रक्षसादिः नानाभयतो वा नानारोगतो वा नाना उपद्रवतो वा सभ्ये आरकं गणन्तु. इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकवेदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथे सत्ता देवमनुतानं बुद्धो भगवाति. स्वाख्यातो भगवता धम्मो सन्देष्टिको अकालिको एहिपासिको औपनायिको पच्यत वेदितभो वियोऽयि. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो
सामीचि पटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि पार्थपुरुषपुद्गला केश भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुय्यं केतं लोकसाति वन्दामि चेदियं सब्बठाणेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधे बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसिन्नो वा सपारे विजयं तका पतो सभयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते करणीयमर्थकुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेच्य सको उजुच सुजुच सुवचो च समुदु अनतिमानि सन्तुंसको च सुभरो च अपकीचो च सल्लपुकवोति सन्तेन्द्रियो च निपको च अपगपो कुलेषु अननुगीतो न चङ्कुदं समाचरे किञ्चितेन वीनो करे उपवदेयो सुखिनो वा खेमिनो हन्तु सर्वे सत्ता भवन्तु सुखितता एके चिपानभूतति तथा वा थावरा अनवशेषा गावा ए महन्ता वा मज्जिमारसका अनुकतूला दिष्टा वा एव अधिष्ठा ते च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवेसि वा सर्वे सत्ता भवन्तु सुखितता न परो परं निकोपेतं नातिमन्येत कथं दिनं किञ्चिव्यारोसनापटिकसैन्यानायमय्यस्य दुःखमिच्छय्य माता यथा नियं पुत्रम् आयुषा एकपुत्रं मनुरके एवं सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणम् मेतं च सर्वलोकस्मि मानसं भावये अपरिमाणम् ऊर्ध्वं अधो च तिर्यं च असंवादं अवेरम् असपथम् तीर्थं चरं निसिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमिदो एतं सति अधिष्ठेय ब्रह्ममेतं विहारं निगमामु दिष्टिं च अनुपगम्यशीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विनयभेदं न हि जातु कप्पसेयं पुनरेतीति एतेन सच्चवज्रेण सूतिते होतु सर्वदा एतेन सच्चवज्रेण सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगो विनाशतु एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम् दुःखपत्ता च निदुःखा भयपत्ता च निर्भया शोकपत्ता च निशोका हन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता च तुम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलपता पच्चकानं च यङ्गलम् अरहन्तानं स तेजेन रकं वन्दामि सर्वतो
आकाशटाच भूमष्ठा देवानागा महीधिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशटाच भूमष्ठा देवानागा महीधिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशटाच भूमष्ठा देवानागा महीधिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते सबे संखारा अनेचाति यदा पञ्चाय पतति अथान्ये विदन्ति दुःखे एवमतो विसुधिया सबे संखार दुःखाति यदा पञ्चाय पतति अथन्ये विदन्ति दुःखे हे समग्रो विशुद्धिया सबे धम्मा अनताति यदा पन्नाय पश्यति अधन्ये विदन्ति दुःखे ये समग्रो महान कारुणिक महामनिंद्र शास्ता तथागत सम्यक संबुद्ध पवित्र पावन सद्धम्म आणि श्रावक संघ या महान अशा तीन रत्नाला त्रिवार अभिवादन. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करतो. वंदनीय गुरुवारी डॉक्टर बदनचो उपगुप्तचे महास्तवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन. उपस्थित सब्रह्मचारी धम्मानंदजी आणि या ठिकाणी उपस्थित आयुष्यमान उत्तर परिवार आज या ठिकाणी उत्तर बाबा आणि आई यांच्या पुण्यानुमोदन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सद्धम्माच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी आपण भिक्खू संघाला भोजनाचं दान दिलेलं आहे. आपल्या महापुरुषांची पुष्प दुर्दीपाने पूजा केलेली आहे आणि बुद्ध धम्म संघाच्या रत्नाला आपण त्यांची वंदना केलेली आहे. एक दोन सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. एक 10 मिनिटे आपण सद्धम्माला श्रवण करूया. बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्य मेल्यानंतर त्याच माणसाचं पुण्यानुमोदन केल्या जाते ज्याच्याकडे काही पुण्य असते किंवा ज्यानं काही पुण्यकर्म केलेले असतात. ज्या माणसाकडे पुण्य त्यांनी आयुष्यामध्ये काही केलंच नाही त्याचं पुण्यानुमोदन कोण करणार आहे? तर आपण केलेल्या पुण्याचं अनुमोदन आपल्या कुटुंबातील लोक करत असतात. मग जर आपलं पुण्यानुमोदन जर व्हायचं असेल, तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला पुण्य करावे लागेल. एक लक्षात ठेवा, जी माणसं दुष्ट असतात, पापी असतात, अधर्मी असतात,
खोडकर असतात, अशा माणसाला मेल्यानंतर तर कोणी स्मरण करतच नाही, पण जिवंतपणी सुद्धा त्याचं नाव कोणी काढू देत नाही. अशाच माणसाचं नाव काढलं जातं, अशाच माणसाला स्मरण केलं जातं की ज्या माणसाकडे कुशल कर्म आहेत, ज्या माणसाचा स्वभाव चांगला आहे, ज्यांच्याकडे काही चांगलं कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे काही चांगलं कार्य आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात, मनुष्याने असे जीवन जगावे, मनुष्याने असे कर्म करावे, मनुष्याने असे कार्य करावे, मनुष्याने असे कर्तव्य करावे, मनुष्याने असं जीवन जगावे की जिवंतपणी तर आपला सन्मान झालाच पाहिजे, जिवंतपणी तर आपल्या कार्याचा गुणगौरव झालाच पाहिजे, जिवंतपणी तर लोकांनी आपल्याला सन्मान दिलाच पाहिजे, आणि मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आपल्याला सन्मान दिला पाहिजे. मेल्यानंतरही आपल्या कर्तृत्व आणि कार्याचा गुणगौरव लोकांनी केला पाहिजे. असं जीवन माणसाने जगावं, असे कार्य माणसाने करावे, असे कर्म माणसाने करावे. असे कर्म माणसाने करू नये, असे कार्य माणसाने करू नये, असे कर्तृत्व माणसाने करू नये, असे जीवन माणसाने जगू नये का जिवंतपणे तर कोणी चांगलं म्हणतच नाही, मेल्यानंतर सुद्धा कोणी चांगलं म्हणत, जिवंतपणे तर कोणी सन्मान करतच नाही, मेल्यानंतरही कोणी सन्मान करत नाही, जिवंतपणे तर कोणी आठवण करत नाही, मेल्यानंतरही कोणी आठवण करत नाही. बरं झालं रे गेलं, कटकटी गेली, वळंबा गेला, किंवा लय चांगलं झालं असं कोणी आपल्याबद्दल म्हणणं म्हणजे आला जन्म गेला. आपल्या जन्मामध्ये येऊन आपण या जीवनाचं, मनुष्य जीवनाचं आपण सार्थक करू शकलो नाही आहेत. त्यासाठी आपल्याला कुशल कर्म करणं हे अत्यंत आवश्यक आहे. बुद्धांचा धम्म कर्म सिद्धांतावर आधारलेला आहे. कर्म सिद्धांत तथागत भगवान बुद्धाने अत्यंत आणि अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. म्हणून बुद्ध म्हणाले की माणसाकडे कुशल कर्माचा साठा असला पाहिजे. आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे रणभूमी, की त्याने आपल्या जीवनामध्ये जे काही पुण्यकर्म केलेले आहेत, कुशल कर्म केलेले आहेत, त्या कुशल कर्माचं अनुमोदन आपल्याला करायचं आहे, त्याचा स्वीकार आपल्याला करायचा आहे, त्याची वृद्धी आपल्याला करायची आहे, आणि करण्याचा संकल्पही पूर्ण करण्याचा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बांधवांनो, एक लक्षात ठेवा, तथागत म्हणतात, जन्म ज्याला मृत्यू त्याला नाही यात शंका. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे याच्या शंका नाही. जरी निशंक गोष्ट असेल, जन्म ज्याला मृत्यू त्याला नाही यात शंका, बघ माझे माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, मी असा, मी तसा, मी असे, मी तसे, आणि मी आणि माझं, आणि मी आयुष्यभर मनुष्य मी माझं करत राहतो. जन्म ज्याला मृत्यू त्याला नाही यात शंका, मग माझे माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका. क्षणभंगुर या जीवनी कशाला, अभिमान तो माने गेली सांगून. हे एवढं क्षणिक जीवन आहे, एवढं क्षणभंगुर जीवन आहे, मग याचा अभिमान कुठला, याचा निर्गंड कुठला, याचा अहंकार कसला. तर जीवनामध्ये या गोष्टी माणसाने स्वीकारल्या पाहिजे. बुद्धाचा धम्म सत्यवादी आहे, हे जीवनाचं सत्य आहे, या सत्याला माणसाने स्वीकारलं पाहिजे. याचा जन्म झाला तो एक दिवस मरणार आहे, संपून जाणार आहे, सगळ्या गोष्टी इथेच ठेवणार आहे, आपले कर्म आपल्यासोबत तो घेऊन जाणार आहे. ही गोष्ट माणसाने का स्वीकारू नये, हे सत्य माणसाने का स्वीकारू नये, आणि या सत्याचा अंगीकार माणसाने का करू नये. याचा अंगीकार करायचा असेल तर जीवनाचं सत्य माणसाने जाणलं पाहिजे. सत्य जाणण्यासाठी एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, त्याही काळामध्ये माणसं मरायचे, याही काळामध्ये माणसं मरतात. हजारो वर्षापासून माणसं मरत आली, पुढचे हजारो वर्ष माणसं मरत राहतील. जोपर्यंत उदय होत राहील तोपर्यंत वय होत राहील. हा निसर्गाचा नियम आहे. त्याला कम्म नियम म्हणू, त्याला धम्म नियम म्हणू, त्याला बीज नियम म्हणू, त्याला निसर्ग नियम म्हणू. हे कर्माचे, निसर्गाचे, धर्माचे हे बीज आहे, ते नियम आहे. या नियमाला माणसाने समजून घेतला पाहिजे. हा नैसर्गिक नियम आहे, तो समजून घेतला पाहिजे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, त्या काळामध्ये अनेक लोक जेव्हा मरतात तेव्हा बुद्धाकडे येतात की माणसं का मरतात. बुद्धाला मी माझ्या जीवनामध्ये अनेकदा चिंतन केलं, की काय हे जीवन जगायचं आपल्याला, आणि एवढं सगळं आपण जीवनामध्ये करायचं, एवढं प्रिय अप्रिय आपलं करायचं, एवढं सगळं हे करायचं, एवढं सगळं जीवनाला मध्ये घडवायचं, आणि शेवटी मरून जायचं. आणि मरायचं असेल तर मग जन्माला कशाला आलो आपण, मग जन्मालाच आलो तर मग कशाला मरण दिलं आपल्याला, कशासाठी. जेव्हा आम्ही पाहतो, जेव्हा मसनवट्ट्याचा आणि आमचा फार जवळचा संबंध आहे,
कारण महिन्यातून कमीत कमी 15 दिवस तरी स्मशानामध्ये आम्ही असतो. पुन्हा हे मेलं ते मेलं ते मेलं, ह्याच्या सावड्याला त्याच्या सावड्याला, ह्याच्या कार्यक्रमाला त्याच्या कार्यक्रमाला डोळ्यासमोर माणसं मारतात. आम्ही जातो. आम्ही तुमच्या पाळण्यापासून ते जाळण्यापर्यंत तुमच्या सोबत असतो. नेऊन तिथं इथपर्यंत सोबत असतो. तुमच्या पाळण्यातला आनंद आणि जाळण्यातला आक्रोशही आम्ही पाहतो. या दोन्ही गोष्टीचं जेव्हा आम्ही समालोकन करतो तेव्हा हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास माणसाला होते की बाबा एवढा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करतो, एवढे अपशिष्ट गोळा करतो, एवढ्या सगळ्या काही गोष्टी करतो, पण शेवटी काम होतं काय? मरण्याची कारण. मग मरण्याचे वेगवेगळे वय आहेत, वेगवेगळे कारण आहेत. हे का सगळं घडलं जातं? फार माणूस म्हणजे व्यस्त होतो. पण जेव्हा बुद्धाच्या काही गोष्टी वाचायला मिळतात, बुद्धांचे विचार काय ऐकायला मिळतात, तेव्हा माणसाचं समाधान होतं. बघा तथागताकडे असं जे काही काही माणसं आली, काही चांगली माणसं मरतात, काही वाईटही मरतात, काही बरी वाईटही मरतात. तेव्हा बुद्धाकडे काही माणसं, भगवान मनुष्य का मरतो हो, किती चांगला माणूस होता, किती चांगली बाई होती, किती चांगला मुलगा होता, किती चांगली मुलगी, किती महान माणूस होता, ही माणसं का मरावी, ही माणसं का मरावी. त्या भगवान बुद्ध होते, बुद्ध सर्वज्ञ होते, बुद्ध ज्ञानी होते. बुद्ध कधी माणसाला उदाहरण देऊन सांगायचे, कधी एखादी उपमा देऊन सांगायचे, कधी एखादं कृत्य करून दाखवायचे, काहीतरी असं वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे करून त्या माणसाचं समाधान करायचं, त्या डोक्यामध्ये प्रकाश पाडायचे. तेव्हा बुद्धाने कधी कधी बुद्ध प्रतिप्रश्न करायचे एखाद्या माणसाला, त्याचा प्रतिप्रश्न करून त्याच्यातून मिळालं उत्तर म्हणजे हेच बुद्धाच्या प्रश्नाचं उत्तर असायचं. अशा प्रकारे बुद्ध लोकांना धम्म आपला समजावून सांगायचे. तेव्हा हा व्यक्ती आला आणि व्यक्तीनंतर भगवान म्हणले की भगवान माणसं का मरतात, माणसं का मरतात? तर बुद्ध म्हणाले माणसं मरण्याचे कारण आहे. माणसं मरण्याची कारण आहे ती तुला मी सांगेल, पण सर्वप्रथम मला माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणे भगवान सांग. म्हणे आपण दिवा पाहिला, आपल्या सगळ्यांच्या घरात दिवा असेल, मला वाटतं इथेही दिवा आहे, ज्योत आहे ना आपल्या घरामध्ये. तर बुद्ध म्हणाले प्रथम माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की दिवा का विझतो. मी तुम्हाला एक प्रश्न करतो, दिवा का विझतो? प्रमुख 3 कारण सांगा पटकन. तेल संपल्यावर दिवा विझतो, हवा लागल्यावर दिवा विझतो, वात संपल्यावर दिवा विझतो. ही कारण प्रमुख 3च आहेत. बाकी त्याला उघडे केल्यावर पडतो, त्याला झाकल्यावर फुकल्यावर काय आणखी भरपूर काही म्हणजे कारण आहेत, पण प्रमुख कारण हे 3च आहे. नंबर 1, दिव्यातलं तेल संपलं का दिवा विझतो तो राहतो. नंबर 2, दिव्याची वात संपली का दिवा विझतो तो शाश्वत पुन्हा राहण्याची. आणि नंबर 3, तेलही आहे आणि वातही आहे, पण हवा लागली का दिवा विझतो. हे 3 प्रमुख कारण दिवा विझण्याची आहे. पण बुद्ध म्हणतात बरोबर आहे, जेव्हा तेल संपून दिवा विझतो तेव्हा माणसाला दुःख होत नाही. ते माणूस सत्य मान्य करतो, तेलच संपलं होतं, ते काय राहणार होतं, होते दुःख, पण तेवढं नाही समजून घेतो. तेलच संपलं होतं ना, तो विझणारच होता. माणूस तेलाची व्यवस्था करून ठेवतो का? असं पाईपलाईन करून ठेवतो का, त्याला डब्बा वगैरे बांधून 10-5 लिटरचा, तेल संपूच नाही कधी म्हणून असं कधीतरी पाहिलं का आपण? नाही. त्यात तो ती गोष्ट मनुष्य मान्य करतो. बुद्ध म्हणतात तेल संपून दिवा विझला तर मनुष्याला दुःख तेवढं प्राप्त होतं. दुसरी गोष्ट, त्याची वात संपून तो विझतो. वात संपून दिवा दिल्यानंतर तरीही माणसाला दुःख होत नाही. वात संपली होती, तो काय आता जळणार होता? कुणी वातीची नियोजन करून ठेवलं पाहिलं का, की लांब डोचक लावून ठेवली की अशी ऑटोमॅटिक येत राहील, वात पुढे जात राहील, असं कधी पाहिलं का आपण? नाही. बस त्याची तेवढाच एक आकार असतो, बस तेवढं संपलं की संपला, दिवा संपला. माणसाला दुःख तेव्हा होत नाही, अजिबात होत नाही, झालं तरी फार किंचित. बुद्ध म्हणतात तेल संपून दिवा विझला तर माणसाला दुःख होत नाही, वात संपून दिवा विझला तरी माणूस दुःख होत नाही. दुःख तेव्हाच माणसाला प्राप्त होते जेव्हा तेलही आहे आणि वातही आहे, पण दिवा हवेनं विझतो. जेव्हा दिवा हवेनं विझतो तेव्हा मात्र माणसाला त्याचं दुःख प्राप्त होतं, त्याचा त्रास तेव्हा माणसाला होतो. म्हणून मग मनुष्य प्राणी काय करतो की दिवा हवेनं नाही विझला पाहिजे, तर त्याची मात्र तरतूद करतो. मग काय तरतूद करतो? त्याला काचेचं आवरण लावतो, त्याला आपण कंदील म्हणतो नाही का. दिवा हवेनं विझू नये म्हणून त्याला काचेचं आवरण लावतो. तेल संपून विझू नये म्हणून तेलाची व्यवस्था करत नाही, वात संपून विझू नये म्हणून वातीची व्यवस्था करत नाही, पण हवेनं नाही विझला पाहिजे म्हणून मात्र काचेचं मात्र त्याला आवरण लावतो. आता दिवा बघा, जेव्हा काच नव्हता
तेव्हाही हवा येत होती, आता काच लावला आताही हवा येतय, परंतु आता विजाव दिवा तर तेल संपून नाही तर वाद संपून, पण हवेने दिवा विजणार नाही. हवा तर येतच राहील, कायम येत राहील हवा. बुद्धांनी ही गोष्ट सांगितली. ठीक आहे म्हटलं, हे दिवा विजण्याची 3 कारण. जसे हे सद्ग्रस्ता, जसे दिवा विजण्याचे हे 3 कारण, तशी माणसं मरण्याची पण 3 कारण, प्रमुख 3 कारण बरं का. असं अवडंबर केलं तर भरपूर काही आपल्या कारण आहे. मग बुद्ध म्हणाले सांग सद्ग्रस्ता, मग माणसं मरण्याचे काय कारण असू शकतील? मग मी तुम्हालाही प्रश्न करतो की सांगा, असं तुम्ही दिव्याची 3 कारण सांगितली, तुम्ही सांगा की माणसं का मरतात? 3 कारण. वय संपलं, आयुष्य संपले की माणूस मरतात, आजारी पडले माणसं मरतात, अपघात झाला माणसं मरतात, आणखी म्हणा कोरोना झाल्यावर माणसं मरतात, आत्महत्या करतात. सांगायचं तात्पर्य प्रमुख 3 कारण बाह्य नाही तर बुद्ध इतिहासातले पाहिजे आपल्याला. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जसे दिवा विजण्याची 3 कारण, तसे माणसं मरण्याचे प्रमुख 3 कारण वेगळे आहेत, युनिक. नंबर 1 सांगितल्याप्रमाणे, माणसाचं आयुष्य संपलं का माणूस मरतो. सध्या भारताचं आयुर्मान किती माहिती तुम्हाला? 70 वर्ष. 70 वर्ष भारताचं आयुर्मान 70 वर्ष आहे. पण तुम्ही जपानमध्ये गेलात तर 120 वर्ष आहे, तुम्ही आणखी वेगळ्या देशामध्ये गेलात तर 100 वर्ष आहे. पण भारताचं आयुर्मान भारताच्या याच्याप्रमाणे 70 वर्षाचा आयुष्य आहे. माणसाची वॉरंटी 70 वर्षाची आहे. समजा त्याला काही रोग राहील नसेल, समजा त्याची सुखसुविधा सगळे असेल, त्याचं सगळं व्यवस्थित असेल, समजा सगळं काही व्यवस्थित असेल तर 70 वर्ष माणूस जगू शकतो, अभाव नाही. जे जुने पुराणे माणसं असतील आईसारखे, तर ते त्यांनी भरपूर काही खाल्लं पिल्लेलं आहे, त्यांच्या काळामध्ये भरपूर काही हाडं मजबूत करून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे ती थोडीशी जास्त जगू शकते. पण सध्याच्या या 20व्या शतकातली माणसं, 21व्या शतकातली माणसं 70 पेक्षा जास्त जगू शकत नाही. हे 70 वर्षाचं आयुर्मान. माणसाचं आयुष्य संपलं का माणूस मरतो, ही पहिली गोष्ट, माणसं मरण्याचं पहिलं कारण. दुसरं कारण, माणसाचं अन्न संपलं का माणूस मरतो. खाणेपिणं बंद केल्यावर पहिल्यांदा पण लॉकडाऊन मध्ये काही लोकांची झाली, अन्न वाचून काही माणसं मरतात. आयुष्य संपलं की माणूस मरतो, पहिलं कारण. माणसाकडलं अन्न संपलं की माणूस मरतो, दुसरं कारण. आणि माणसाकडलं पुण्य संपलं का माणूस मरतो, हे तिसरं कारण. आयुष्य, अन्न आणि पुण्य या 3 गोष्टी आहेत माणसं मरण्याच्या कारणाच्या. 3 कारण आहेत. बाकी अवडंबर भरपूर. असं म्हणलं तुम्ही ऍक्सिडेंट झाला की माणूस मरतो, गोळ्या घातल्या की माणूस मरतो, नड दाबले की माणूस मरतो, नाही का, तोंड दाबून नाक दाबले की माणूस मरतो, विष पारले की माणूस मरतो, नाही का, किंवा आणखी काही टेन्शन दिलं तरी माणूस मरतो, मग वेगवेगळ्या प्रकारचे आज झालं तरी माणूस मरतो, वरमुडी मारली तरी माणूस मरतो, काही असं असे अनेक कारण. पण प्रमुख 3 कारण आहेत, आयुष्य, अन्न आणि पुण्य. ह्या 3 गोष्टी आहेत, ज्या 3 गोष्टीमुळे माणूस मरतो. पण ह्या 3 गोष्टी सांगताना बुद्ध म्हणतात, माणसाचं आयुष्य संपून माणूस मेला तर माणसाला तेवढं दुःख होत नाही, ज्याप्रमाणे तेल संपून दिवा विजला की माणसाला जास्त दुःख होत. एखादा माणूस समजा 70-80 वर्ष जगला, मंत्री विदर्भाकडले आहेत, मंत्रींना माहित आहे विदर्भामध्ये जास्त जर म्हातारे लोक मेले तर दुःख करत बसत नाहीत, मस्त बॉम्ब फोडत, बँड वाजवत, छान मस्त आनंदाने तिकडे म्हणजे माणसाला घेऊन जातात. आणि श्रीलंकेमध्ये तुम्ही गेलात, श्रीलंकेमध्ये कोणीच कधीच रडत नाही, कोणी कधीच जरी मेलं तरी रडत नाही. उलट ज्या ठिकाणी माणूस मेला 1-2 किलोमीटर पर्यंत, 3 किलोमीटर पर्यंत पांढरे पांढरे झेंडे लावले असतात. तिकडे कोणी हरणं सुद्धा वाजवत नाही. त्या भागामध्ये पांढरा झेंडा आहे, इथून तिथून झेंडे आहेत, म्हणजे या भागामध्ये कोणतरी माणूस मेलं इथे हरणं सुद्धा नाही वाजलं पाहिजे, इथं शांती असली पाहिजे. कोणी रडत नाही, कोणी उपाशी राहत नाही. इथंच माणूस मेले की सराच्या घरी जेवायची व्यवस्था असते, आलेल्या लोकांना पहिल्यांदा जेवण, आणि मेल्याबरोबर लगेच नेऊन पुरत नाहीत आपल्याकडल्यासारखं, नाही का. इथं आलं की न्या पहिलं तिकडे व्यवस्था करा. पहिलं 3 दिवस 4 दिवस ठेवतात, 3-4 दिवस वंदना, परित्राण, प्रवचन कंटिन्यू त्या ठिकाणी करतात, दुःख करत नाही. माणूस आयुष्य संपून मेला तर माणसाला तेवढं दुःख होत नाही. माणूस लगेच त्याचं सत्य स्वीकारतो. वय झालं होतं, आता कायच राहिलं होतं, तिचं मरणारच होता, सगळं काही झालं होतं, म्हणजे जरा बा हे सत्य माणूस थोडस धारण करते. बरं झालं थोडंसं, आता शेवटी नातेवाईक असतात, प्रेम असते म्हणून माणूस तेवढं दुःख करत नाही. थोडंसं करेल, थोडंसं दुःख होते, साहजिक आहे, पण तेवढं दुःख होत नाही, कारण आयुष्य संपून माणूस मेला. दुसरी गोष्ट, माणूस अन्न संपून मेला, ते पण माणूस मान्य करतात, माणसं मान्य करतात. त्याचं आग पाणी संपलं होतं ना,
त्याला खायलाच नव्हतं, खाऊ शकत नव्हता नाही का. आता काही लोक दात पडतात बघा, खाऊ शकत, भरपूर खायला आहे बघा त्याच्याकडं, रोज म्हणजे त्याच्याकडं बदामी आहे, खाली काय खोबरं आहे, पण चावलं जातच नाहीत ना. बरं इकून टिकून पेस्ट करून खाल्लं तर पचवलं तर पाहिजे, आतल्यानं सगळं आतमध्ये, बरं पचलं तर पचले पण उडता बसता येत नाही, जाता आला पाहिजे बाथरूम पर्यंत तिकडं जागे चालवून लागले सगळं झुरलं, मग कसं काय खाणार आहे तो. नाही सांभाळून खाला त्यासाठी म्हातारे माणसं बाबा ही तिकडे जायला परेशानी होते. काही एक तर खाता येत नाही, कसं तरी खाल्लं तर पचत नाही, पचलं तर बाहेर पडण्यासाठी अनेक गोष्टीच्या अडचण होतात. म्हणून माणसाकडलं अन्न संपलं की मनुष्य मात्र जगामध्ये जगू शकत नाही. जसं बुद्ध सांगतात, या जगातल्या सगळ्यात पहिला प्रश्न बुद्ध विचारतात आम्हाला दीक्षा देताना, पहिला प्रश्न असतात एक नाम. या जगातली एकच गोष्ट अशी कोणती आहे की जी सगळ्या जीवसत्वावर लागू होते, जीव जंतूवर लागू होते. दृश्य अदृश्य, एका पायाचे, दोन पायाचे, चार पायाचे, सहा पायाचे, अनेक पाय, झाडावरचे, पाण्यावरचे, पृथ्वीवरचे, डोळ्यात दिसणारे, न दिसणारे, अगणित असे दृश्य अदृश्य, अशा सगळ्याच सत्वावर एकच गोष्ट आहे की सगळ्याला लागू होते. ते काय आहे? एक नाम. एकच असं काय आहे? तर बुद्ध उत्तर देतात, सब्बे सत्ता आहार ठिका, की सारे प्राणी हे आहारावर प्रतिष्ठित आहेत, म्हणजे अन्नावर आधारित आहेत. कुठलाही जीवजंतू असू द्या, कुठलाही जंतू असू द्या, अन्नाशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. हे मनुष्य, प्राणी, या देशातले, त्या देशातले, त्या देशातले, कुठल्याही देशातले असतील, चंद्रावर जरी गेले काय, आणखी कशावर जरी गेले काय, तर अन्नाशिवाय जीवन राहू शकतील काय? मग पशु घ्या, प्राणी, दमन, त्याचं दमन करावं, त्याचा खात्मा करावा, त्याला संपून टाकावं. राग आहे, द्वेष आहे, दुर्भावना आहे, जे जे विकार आहेत, जे जे विकार आहेत त्याचं दमन करा, त्याला दफन करून टाकावं, त्याला काढून टाकावं, नष्ट करून टाकावं. एतं बुद्धानुसार. बस बुद्धाचा धम्म या 3 शब्दामध्ये संपलेला आहे. एवढंच आहे. म्हणून बुद्ध म्हणतात कर्म महत्वाचे आहेत. कर्म योनी, कर्म बंधू, कर्म दाया दुर्गो. कर्म जन्माचं कारण, कर्म स्मरण्याचं कारण, कर्म जगण्याचं सगळं काय आहे. बुद्ध म्हणतात तुम्ही केलेल्या कुशल कर्मामुळे तुमचं मातीमोल जीवन सोन्यासारखं होतं, आणि तुम्ही केलेल्या अकुशल कर्मामुळे तुमचं सोन्यासारखं जीवन मातीमोल होतं. याला देव, आत्मा, ईश्वर, परमात्मा कोणीच कारणीभूत होत नाही, तुमचे कर्म कारणीभूत आहेत. म्हणून चांगले कर्म करा, कुशल कर्म करा. आपले कर्म संपून आपण कधी नाही मेलं पाहिजे, पुण्य कर्म संपून कधी आपण गेलं नाही पाहिजे. आयुष्य संपून मेला हरकत नाही, आपण एक दिवस मरणार आहोत. अन्न संपून मेला हरकत नाही, एक दिवस मरणार आहोत. पण पुण्य संपून कधी कुणी मरता कामा नये. म्हणून कुशल कर्माचा साठा तुमच्याकडे असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आपल्या आई वडिलांच्या निमित्ताने किंवा कुठल्याही निमित्ताने आपल्या भिक्षू संघाला घरी बोलावून त्यांचा आदर सत्कार करून हात जरी तुम्ही जोडले भंतीला तरी फार मोठं कुशल कर्म आहे. मनामध्ये त्यांच्यातले कुशल कर्म, त्यांच्यातला चांगला वारसा, त्यांचे चांगले विचार, त्यांचे चांगले कर्तृत्व हे कधी संपणारे नाही आहे. म्हणून आपल्या कुटुंबाने त्याच्या संपत्तीचा, धनाचा वारसा सांगण्यापेक्षा त्यांच्या विचाराचा वारसा तुम्ही जिवंत ठेवण्याचं काम करावं. वारसा रूपी आई आणि बाबा, खोतकर आई बाबा हे कधीच नाही मेले पाहिजे. विचार रूपी खोतकर आई आणि बाबा हे कधीच नाही मेले पाहिजे. ते कायम आपल्या विचाराने, कर्तृत्वाने तुमच्या रगात जिवंत असले पाहिजे. ती विचार, ते कर्म, त्यांनी दिलेले ते संस्कार हे तुम्ही कधीच मोडता कामा नये. तो कर्माचा, चांगल्या विचाराचा वारसा तुमच्या परिवाराने निश्चित जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करावा. याच्यापेक्षा कुठलंही मोठं कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये नसेल. म्हणून चांगल्या विचाराचा वारसा तुमच्या परिवाराने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा. ही एक आशा, सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. बांधवांनो, 2 दिवसाची कमया मोठी घडती गाठी, 2 दिवसाची कमया मोठी घडती गाठी भेटी, पण प्रसंग येता बघा शेवटी, कोण थांबी कोणासाठी. मानव जन्म एकदाच हो, नाही कुणाचा कोणी, गेली सांगून मोक्षाची वाट. हे 2 दिवसाची किमया आहे. आपण सगळे एकत्रित बसलो आहोत, एकमेकांसोबत जगत आहोत, आपल्या गाठी भेटीत आहे. पण प्रसंग जेव्हा येईल तेव्हा कोणी कुणासाठी थांबत नाही. ज्याचं कर्म संपलं, ज्याचं आयुष्य संपलं, ज्याचं अन्न संपलं, ज्याचं पुण्य संपलं, तो कुणासाठीही थांबणार नाही. तुमच्याकडे आयुष्य आहे पण माझ्याकडे नाही ना, तुमच्याकडे अन्न आहे पण माझ्याकडे नाही ना, तुमच्याकडे पुण्य आहे तर माझ्याकडे नाही आहे ना. तर माझं अन्न संपलं तर मी थांबणार नाही, माझं आयुष्य संपलं तर मी थांबणार नाही, माझं पुण्य संपलं तर मी थांबणार नाही. बांधवांनो, या जगामध्ये लोक सगळे एकदाच जन्माला येत नाहीत, म्हणून सगळे एकदाच मरत नाहीत. सगळे चांगले कर्म करत नाहीत, सगळेच वाईट कर्म करत नाहीत. म्हणून हे जन्म मृत्यूचं फेर मागे पुढे चलत राहत. सगळ्यांनी एकदाच केलं तर सगळे एकदाच मेले असते, सगळे एकदाच मेले असते. घरामध्ये आपल्याला एवढ्या लोकांचं राहायचं किती अवघड झालं असतं. तर निसर्गाचा नियम आहे, काही येतात काही जातात, काही येतात काही जातात. उपाद्वेय धम्मेनो, उपाद्वेय धम्मेनो.
तुम्ही लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत जर पाहिला अर्थशास्त्रामधला तुम्हाला लक्षामध्ये येईल की कशा प्रकारे लोकांचं संक्रमण होते. जन्मदर मृत्यूदर आपण जर पाहिला तर तेवढेच लोक मरतात, त्याच्यापेक्षा काही लोक पटीनं जन्माला येतात. जागा खाली करून द्यावं लागते. आपण नोकरीला आहात, सगळेच लोक रिटायर नाही झाल्यावर मग येणाऱ्या लोकांना कुठे तुम्ही नोकरी लावणार आहेत नाही का, म्हणून रिटायर व्हावं लागते, म्हणजे नवीन नवीन लोकांना संधी मिळते. तसं काही लोक मरत राहतात तर काही लोक जन्माला येत राहतात. हे सगळं चक्र आहे, हे चालणार आहे. म्हणून याचं दुःख करणं हे योग्य नाही. धम्म आपल्याला म्हणजे दुःखदायी धम्म नाही आहे, दुःखवादी धम्म नाही आहे. धम्म हेतुवादी आहे, धम्म सत्यवादी आहे. म्हणून सत्याचा स्वीकार करा, हेतूचा स्वीकार करा आणि आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करा, कुशल कर्म करा, पुण्यकर्म करा, आपुलकीनं वागा, चांगले राहा, चांगले जीवन जगा. ह्या जगामध्ये फक्त आपल्या कर्माचा वारसाच आपला आहे. मग तुम्ही जेवढं चांगलं वागाल तेवढं चांगलं जगाल. माणसाला सुखाने जगता आलं पाहिजे. ज्या माणसाला सुखाने जगता येत नाही तो माणूस सुखाने काय मरणार आहे. बुद्धाचा धम्म सुखाने जगण्याची, सुखाने मरण्याची कला आहे. म्हणून तुम्हाला सुखाने जगता आलं पाहिजे म्हणजे सुखाने मरा. ज्या माणसाला सुखाने जगताच येत नाही, आयुष्यभर जगला नाही सुखाने, तो सुखाने तो काय मरणार आहे. आणि जर सुखाने मेला नाही तर काय जगामध्ये केलं मग सगळं मी करून, हे माझं करून आणि एवढं सगळं जमा करून आणि एवढं सगळं करून, मी असा आणि मी तसा आणि माझ्याकडे एवढं आणि माझ्याकडे तेवढं आणि त्याला करू की सगळं गेलं काहीच नाही. मग तिकडं आणतही नाही कुणी, आपले लोक जात नाही. बघा तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये कोरोना होऊन गेल्यानंतर जवळचे लोक सावड्या गेले नाही का, जाळ्या गेले, तिकडं आपल्या लोकांपासून दूर राहावं लागले. म्हणजे कोरोना माणसाला खूप काही शिकवली. कोणी कोणाचं नाही रे बाबा, खरं हे सगळं आपणच आपले आहोत. चांगले कर्म करा, निरोगी आयुष्य जगा, कुशल कर्म करा, आपल्या आई वडिलांना स्मरण करा, त्यांच्या नावाने सदैव कुशल कर्म सत्कर्म करत चला. हेच मंगल आहे. याच्यात तुमचं सुख समाधान आहे. आणि हे आईबाबांचे विचार जे तुम्ही आज जिवंत ठेवत आहेत त्याला वाढवणे, हेच त्या आईबाबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे आणि हेच त्यांच्या पुण्यकर्माचं पुण्यानुमोदन आहे. तर अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करून हे लांबलेलं प्रवचन याच ठिकाणी थांबवतो. सर्वांचे मंगल, सर्वांनी प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.